मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, साक्षात देवाला एखाद्या भक्ताचा मृत्यूवर अश्रू अनावर होतात का? आजच्या श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वाचा सारांश म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या लाडक्या सुताचा प्रेमाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. ज्या मुंबईत श्री स्वामी समर्थांनी स्वामी सुतांना भक्तीचा किल्ला उभा केलेला होता, तिथूनच एक असा निरोप येणार आहे जे स्वामींनी स्वतः ज्याला सूत मानलं होतं त्या हरिभाऊचा शेवट प्रवास ऐकून तुमचे डोळे नक्की पाणवतील. आज आपण पाहणार आहोत अक्कलकोटच्या दरबारातील उमटलेली ती ऐतिहासिक तोफाची गर्जना. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामीचरित्र सारामृत रोज वाचत असाल तर हा अध्याय नक्की पाहावा, कारण मी सोप्या भाषेमध्ये सर्व काही अध्यायाचं विश्लेषण केलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ. चला तर सुरू करूया अक्कलकोटच्या श्री स्वामीचरित्र सारामृतातील सर्वात भावुक असा 17वा अध्याय. मुंबई येथील स्वामी सुताची भक्ती पाहून त्यांची आई काकूबाई यांनी वाटलं की आपला मुलगाला कोणीतरी करणी केलंय किंवा पिशेबाजा झालेला असेल. आपला मुलगा संसाराचा त्याग करून असा का वागतोय याचं त्यांनी दुःख झालेलं होतं. त्याने विचार केला की कोणीतरी मोठा पंचाक्षरी मंत्रिकाला आणून मुलाची बाधा उतरावीच लागेल. त्यावेळी यशवंतराव बार्शीकर, ज्याची लोक देव मामलेदार म्हणायचे, त्यांच्याकडे काकूबाई म्हणजे त्यांची आई धावत गेलेलं होतं. काकूबाईने सुतांच्या सर्व गोष्ट सांगितलेलं होतं आणि त्याला मुलाला वाचवण्याची विनंती केलेले होतं. पण देव मामलेदार हसले आणि त्यांनी उत्तर दिलेले होते अक्कलकोटच्या इतिहासातील सर्वात युनिक उत्तर होतं. ते म्हणाले, माय, याला जे पिशाच लागले ते या जगातलं नाही तर साक्षात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजेच आपल्या स्वामींचं आहे. हे पिशाच कुणीही उतरू शकणार नाही, कारण हे देवाचं आणि प्रेमाचं वेड आहे, हे पिशाच नाही. स्वामी सुतांनी मुंबईत भक्तीचा असा धुरळा उडवला होता की तिथे जागेची कमतरता पडू लागलेलं होतं. कामाट्यापुरामध्ये मठ लहान पडलेला होता म्हणून कांदेवाडीत एका थोर भक्तीने नवीन जागा दिलेली होती. तिथे स्वामीनामाचा भजन कीर्तन रात्रंदिवस सुरू झालेलं होतं. ज्यावेळी मुंबईची हवा पूर्णपणे बदललेलं होतं. केवळ हिंदूच नव्हे तर पारसी लोक सुद्धा श्री स्वामी सुतांच्या उपदेशाने स्वामींचे पक्के आणि निस्सीम भक्त झालेलं होतं. स्वामी सुतांची पत्नी म्हणजे तारा त्यांनी खूप त्रास द्यायचा, पण सुतांच्या मनाला कधीच दुःख झालेलं नव्हतं. त्यांची चिंता फक्त स्वामींचे ध्यान होते, पूर्णपणे अल्पित झालेलं होतं. मुंबईत फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला पहिली श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करून त्यांनी इतिहास रचलेला होता. भक्तीचा हा किल्ला आता इतका अभेद झाला होता की साक्षात काळही तिथे यायला घाबरत होता. नगर जिल्ह्याचे नाना जोशी जेव्हा मुंबईला आलेले होते तेव्हा त्यांनी स्वामी सुताची निष्ठा पाहून त्यांना वंदन केलेलं होतं. नानांनी स्वामींची एक पत्रिका म्हणजे कुंडली बनवलेली होती आणि ती अर्पण करण्यासाठी थेट अक्कलकोटला निघालेलं होतं. अक्कलकोटच्या दरबारात जेव्हा ती पत्रिका श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर आली होती तेव्हा आनंदाने स्वामीने आज्ञा केली, नगारा वाजवा. हा नगारा म्हणजे भक्तींचा विजय होता जो आज गाजत आहे. भक्ताने बनलेली पत्रिका पाहून देवांचा आनंद गगनात मावणे झालेला होता. हे दृश्य खूप काही युनिक होतं. जोशीभवानी मग स्वामींच्या भक्तीत स्वतःला झोकून दिलं होतं. तेही पूर्णपणे रंगलेलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अक्कलकोटमध्ये पहिला श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी झालेलं होतं. स्वतःच्या प्रयत्नांना स्वामींनी यश दिलेलं होतं. भक्तीचा हा वेल आता अक्कलकोटपासून मुंबईपर्यंत इतका पसरला होता की लोकांची गर्दी खूप अफाट वाढू लागलेलं होतं. एका दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आनंदाने बसलेले होते आणि स्वामीसूत चरणी खडवा घालून भजन करत होता. अचानक स्वामींनी सुतांना जवळ बोललेलं होतं आणि त्यांच्या कानात एक भविष्यवाणी सांगितलेलं होतं. स्वामी म्हणाले, सुता, आम्ही जातो निजधाम, आता वारस तुलाच पुढे चालवावं लागणार आहे. हे शब्द ऐकले स्वामीसूत तिथेच निशब्द झालेलं होतं. त्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकलेलं होतं. त्यांना काही कळायचंच बंद झालेलं होतं. श्री स्वामीशिवाय जीवन कसं जगावं हा विचार त्यांच्या काळजाला करून गेलेला होता आणि त्यांना खूप अफाट दुःख झालेलं होतं. विरहाचा तो धक्का इतका मोठा होता की सुतांना अक्कलकोट सोडलेला होता आणि ते पुन्हा
मुंबईला निघालेलं होतं. त्यानंतर स्वामीसूत पुन्हा कधीच अक्कलकोटला परतलेले नाहीत. हा त्यांचा शेवटचा अक्कलकोटचा दौरा ठरलेला होता. मनातल्या मनात त्या विरहाने सुतांना आतून पोकरलेलं होतं, कारण ते स्वामीच्या प्रेमाचे भोकवलेलं होतं. मुंबईला गेल्यावर सुतांचा विरह वाढत गेलेला होता. त्यांना कशातच चैन पडेना होता. त्यांचा देह क्षीण होऊ लागलेला होता. स्वामींनी आपल्या लाडक्या सुताला अक्कलकोटला बोलवण्यासाठी अनेक सेवेकरी मुंबईला पाठवलेले होते, पण सूत म्हणाले, आता स्वामीशिवाय अक्कलकोटला येऊन काय करू. ते विरहात पूर्णपणे जळून गेलेलं होतं. शेवटी स्वामींनी एक कडक नियम पाठवलेला होता, सुताला पेटीत घालून आणा, नाहीतर तोप उडवीन. हा टोपाचा इशारा म्हणजे स्वामींनी सुताच्या निर्वाणाचा दिलेलं होतं आणि पुढचं संकेत दिलेलं होतं. श्रावण शुद्ध प्रतिपदीचा तो दिवस उजळलेला होता. स्वामी सुतांनी आपला देह स्वामीचरणी अर्पण केलेला होता. मुंबईत दुःख पसरलेलं होतं. अक्कलकोटमध्ये बसलेल्या स्वामींनी हे सर्व आधीच समजलेलं होतं. एक महान भक्त, एक लाडका मुलगा आज आपल्या वडिलापासून कायमचा विलग झालेला होता. ज्या दिवशी स्वामीसत गेले त्या दिवशी अक्कलकोटमध्ये समर्थाने विचित्र लीला सुरू केलेली होती. स्वामी समर्थ महाराजांनी स्नान केलेले होते, पण कपाळाला गंध लावलेला नाही. जणू काय त्यांच्या आयुष्यात गंध सारवलेला होता. ते भोजनाला उठले नव्हते. जमिनीवर अंग टाकून गप्प बसलेले होते. कोणाशीही बोलत नव्हते. कधी कधी समर्थ रडायचा. हा देवाचा आपल्या पुत्रासाठी असलेला शोककोळा होता. थोड्याच वेळात मुंबईहून तार आलं होतं की स्वामीसर गट झालेला होता. दरबारात शांतता पसरलेलं होतं. लोकांना वाटलं स्वामी देव आहेत, ते का रडतात. पण स्वामींनी दाखवून दिलेलं होतं की भक्ताचं नातं देवाशी काय असतं. काकूबाईने जेव्हा विचारलं भक्त असूनही अकाल का गेला, तेव्हा स्वामींनी एक रहस्य सांगितलेलं होतं. त्याने माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं, म्हणून काळाने त्याला ओढून नेलेलं होतं. आजचा अध्याय 17वा महत्वाचा आहे. स्वामींनी त्याचं सूतप्रिय होतं. जसं स्वामी सुतांनी आज्ञा मोडली म्हणून त्यांना शिक्षा मिळालेलं होतं, तसंच आपली शिस्त हीच आपली ताकद आहे. स्वामीचरित्र सारामृत अध्याय 17वा म्हणजे भक्ताच्या नात्यातील इमोशनल कळस आहे. स्वामी सुतांना दिलेला हा बलिदान संदेश आजही लाखो भक्तांना प्रेरणा देत आहे. जर स्वामींनी एखाद्याला सूट म्हटलं तर त्याचं आयुष्य नक्कीच सार्थक लागतं. विरह कितीही मोठा असला तरी स्वामी भक्तांच्या हृदयात सदैव वास करतात. हेच तर खरं सोनं आहे. कांदेवाडीचा तो मठ आजही स्वामीसुताच्या महानिर्वाणाच्या आणि त्यांच्या त्यागाची साक्ष देतोय. आपल्यालाही आपल्या आयुष्यात असेच निर्णय घेऊन भक्तीच्या मार्गावर पुढे चालायचं आहे. अध्याय 18वा अजून प्रबळ असणार आहे, जिथे स्वामींच्या लीलेने नवा अध्याय सुरू होईल. अक्कलकोटचे समर्थांचा हा 17वा अध्याय आपल्या साधना आणि शिस्तीचा एक मंत्र देत असतो. श्री स्वामी समर्थ चरणी अंतिम प्रार्थना. हे श्री स्वामी समर्थ महाराजा, आम्हाला स्वामीसुतासारखी अनन्य भक्ती आणि निस्सीम श्रद्धा द्या. तुमच्या चरणी आमचा देह आणि मन अर्पण असं आम्हाला संसारात मायेपासून रिसेट करा. अध्याय 17वा हा प्रवास म्हणजे स्वामींच्या कृपेचा एक जिवंत पुरावाच आहे. जे जे भक्त हा व्हिडिओ पाहतायत त्यांच्या घरातील प्रत्येक संकट स्वामींनी दूर करावा एवढंच प्रार्थना आहे. भक्तीचा हा यज्ञ आता 21व्या अध्यायाकडे जात आहे, जिथे यशाचा झेंडा फडकणार आहे. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 17वा हा भावुक प्रवास इथेच पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, श्री स्वामीसाठी रडणारे स्वामीसूत आणि पुत्रासाठी रडणारे अक्कलकोटची स्वामी समर्थ ही कथा ऐकून काळजात कालवाकालव नक्की झाली. जर तुम्हाला स्वामीसूताचं हे बलिदान आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. समजेल की तुमची निष्ठा कन्फर्म आहे. आपल्या परिवारामध्ये सामील होण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा ज्याला आज आधाराची गरज आहे. स्वामी त्याचं नक्की सावरतील, जसे स्वामीसूताला सावरलेलं होतं. भेटूया पुढच्या अध्याय 18मध्ये, जे अजूनच वेगळा आणि चमत्काराने भरलेला आहे. तोपर्यंत आपणही स्वामीसूतासारखं स्वामी नामात दंग राहू. श्री स्वामी समर्थ.